गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण कालच्या बॉडमॉस रूलच्या प्रॉब्लेम्सना वेगळ्या पद्धतीने आणखीन सोडवूया. वेगळे प्रश्न या लेक्चरमध्ये आपण कव्हर करतो आहे. तर आजचा क्वेश्चन नंबर 1 बघा. फर्स्ट, सिम्प्लिफिकेशन ऑफ फॉलोइंग gives. बघा, सिम्प्लिफाय 7/3 multiply by 2/3 divided by 3/5 and this whole divided by 2 plus 1 2/3 अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम दिलेला आहे. So in numerator there are 3 fractions as 7/3 multiply by 2/3 divided by 3/5 and this whole term is divided by 2 plus 1 1 up 2/3 1 2/3. Now how to solve this? So in the first step we have to solve numerator first. या पहिल्या स्टेपमध्ये पहिल्यांदा न्यूमरेटर आपण सॉल्व करूया. या न्यूमरेटरमध्ये पण इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि इथं डिव्हिजन आहे. सो फर्स्ट सॉल्व दिस डिव्हिजन. पहिलं आपलं टार्गेट असणार आहे हे डिव्हिजन सॉल्व करून घेणं. सो इट्स 7/3 मल्टिप्लाय बाय, जेव्हा आपण हे डिव्हिजन सॉल्व करत असतो तेव्हा याच्यातला हे पहिलं फ्रॅक्शन आहे, हे दुसरं फ्रॅक्शन आहे आणि ह्या दुसऱ्या फ्रॅक्शनला आपण इंटरचेंज करत असतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. दॅट मीन्स 5 न्यूमरेटरला जातो आणि 3 डिनॉमिनेटरला येत असतो आणि हे साईन मल्टिप्लायचं होत असतं, मल्टिप्लिकेशन होत असतं. सो इट्स 2/3 मल्टिप्लाय बाय 5/3 अँड दिस होल डिवायडेड बाय. आता इथं आपण असं करायचं, 2/1 लिहायचं प्लस 1 2/3 मीन्स वॉट, 3 1s are 3 प्लस 2 दॅट इज 5. 3 1s are 3 plus 2 that is 5 divided by 3. अशा पद्धतीने आपण लिहून घेत असतो. आता ही कन्वर्जन आपण अगोदरच शिकलेलो आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, 7/3 मल्टिप्लाय बाय 2/3 मल्टिप्लाय बाय 5/3. इथं न्यूमरेटरमध्ये काय होतं बघा, 7 2s are 14 14 5s are 70. 7 2s are 14 14 5s are 70. 70/3 होल डिवायडेड बाय दिस होल डिवायडेड बाय ॲज इट इज. ही लाईन आपण इथं घेतलेली, थोडी डार्क केली म्हणतो. नाव टेक हिअर क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 × 3 6 5 × 1 प्लस 5 अँड होल डिवायडेड बाय 1 × 3 दॅट इज 3. 1 3s are 3 म्हणून इथं 3 घेतला. नाव this is numerator and this is denominator. डिनॉमिनेटर झाला. एक्झॅक्टली काय होतं आहे, 70/3 डिवायडेड बाय 6 + 5 is 11/3. So denominator of denominator becomes numerator and denominator of numerator becomes डिनॉमिनेटर. दॅट मीन्स हा 3 खाली येतो, हा 3 वरती जातो आणि हे डिव्हिजनचे साईन निघून जात असतात अशा केसमध्ये. सो 70 × 3, हे 3 खालचे वरती गेले आणि हे वरचे 3 खाली आलेले आहेत, 11 × 3. नाव इन न्यूमरेटर 3 is present, in denominator 3 is present, both will get cancelled. So answer will be 70/11 is the answer. Question number 2. Simplify 12 × 10 divided by 120/240 that is equals to question mark into 120.
इथं क्वेश्चन मार्क दिला आहे इंटू 120 असं लिहिलेलं आहे. So we have to solve this equation. First write this equation in proper form. So I write 12 into 10 divided by 120 upon 240 that is equal to या क्वेश्चन मार्कच्या ऐवजी मी इथं बॉक्स लिहितो कारण हा नंबर आपल्याला शोधायचा आहे. क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे हे शोधायचं आहे आपल्याला, असा ह्याचा अर्थ आहे. तर तिथं मी बॉक्स लिहितो इंटू 120 असं लिहिलेलं आहे. नाव फर्स्ट डू डिव्हिजन. पहिल्यांदा आपल्याला हे डिव्हिजन करायचे कारण बॉडमॉस रूल काय सांगतो, पहिल्यांदा डिव्हिजन करा त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन. बरेचसे विद्यार्थी इथं चुकतील, 12 इंटू 10 करतील, 120 करतील आणि मग सोडवतील. तसं करायचं नाही, इथं पहिल्यांदा डिव्हिजन करायची. सो इट्स 12 इंटू 10. जेव्हा डिव्हिजन सॉल्व करत असतो तेव्हा हे मल्टिप्लिकेशन होतं, डिव्हिजनचं कन्व्हर्जन मल्टिप्लिकेशनमध्ये करायचं आणि न्यूमरेटरवरती न्यायचा, डिनॉमिनेटर खालती आणायचा. सो इट्स 240 डिवायडेड बाय 120. That is equals to box into 120. Now 12 into 10 is 120 into 240 divided by 120. That is equals to box into 120. 120 120 as numerator and denominator, so will get cancelled. So remaining is 240 is equals to box into 120. Now this 120 is transferred to left side, so 240 upon 120 is equals to box. आता हे अपॉन मध्ये काय येणार कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे, इकडे मल्टिप्लिकेशन 120 आहे म्हणून इकडे आल्यानंतर काय होणार आहे, डिव्हिजन ऑफ 120. सो 240 अपॉन 120 इज इक्वल्स टू बॉक्स. मग बॉक्सची व्हॅल्यू काय झाली, 121 जार 120, 122 जार 240. सो बॉक्स इज इक्वल्स टू 2 कारण इथं 12 2 जार 24 असं डायरेक्टली येतं आहे आणि हे 0ला 0 कॅन्सल होतात. सो बॉक्स इज इक्वल्स टू 2. दिस इज दी आन्सर. क्वेश्चन नंबर 3. टुडेज क्वेश्चन नंबर 3. सिम्प्लिफाय simplify 1 by 24 minus 1 plus 7 upon 36. So in this case we have to convert this whole fraction as like this. So 24 into 1, here take multiplication of 24 and 1 and then add this one to this answer of multiplication. So here we write multiplication and here we write plus. 24 into 1, 24 into 1 and plus this one divided by 24 minus 1 as it is plus 7 upon 36 as it is. 24 into 1 is 24, 24 ones are 24 and plus 1 is 25. So it's 25 upon 24 minus 1 upon 1. 1 means 1 upon 1 plus 7 upon 36. नुसतं 1 असलं तरी आपण त्याला काय घेत असतो, 1 upon 1 कन्सिडर करत असतो. आता इथं डिनॉमिनेटर कुठला सेम नाही आहे. हिअर डिनॉमिनेटर इज 24, हिअर डिनॉमिनेटर इज 1, हिअर डिनॉमिनेटर इज 36. That's why first make denominator same. So for making denominator same, we multiply and divide this middle fraction by 24. So 25 by 24 minus 1 into 24 upon 1 into 24 plus 7 upon 36. आता आपण पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे 24चं आणि तिथं पण 24चं. व्हाय? सो ॲज टू मेक दिस अँड दिस डिनॉमिनेटर सेम. का आपण असं केलं तर या डिनॉमिनेटरला आणि या डिनॉमिनेटरला सेम बनवण्यासाठी आपण 24ने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. पण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून नुसतं चालणार नाही, तर त्यावेळेला न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणून आपण दोन्हीकडे 24ने मल्टिप्लाय केलेलं आहे. नाव ॲज दिस will give us a same denominator, 25 upon 24 minus 1 into 24 is 24 upon 24 plus 7 upon 36. Now
This will give you 25 minus 24 is 1 upon 24. Why? Because 25 minus 24 is 1 and 24 denominator as it is. Now plus 7 upon 36. Plus 7 upon 36. Now again there is a problem of same denominator, making same denominator. So we have to choose multiplication or a number which is common to 24 and 36. So I think this is the 72. 72 is the number. 72 is the number which comes in table of 24, because 72 is equals to 24 into 3 and 72 is also equals to 36 into 2. That's why I multiply this as 1 by 24 should be multiply and divide by, multiply here, multiply by 3, and this is also multiplied by 3, plus 7 upon 36 here, multiply by 2, here multiply by 2. Why? Because to make denominator same. If I multiply here by 3, then this denominator will become 72, and if I multiply this denominator by 2, then this will also become 72, and that's why I done this. So 1 into 3 is 3 upon 72, plus 7 into 2 is 14 upon 72. Now these denominators are same. That's why I can directly add numerators. So 3 plus 14 upon 72. So that is equals to 17 upon 72. This is the answer. This is the correct answer. सो तुम्ही हा प्रॉब्लेम परत एकदा सोडवून बघा, जेणेकरून याच्यामध्ये मी काय स्टेप्स वापरलेले आहेत हे अगदी क्लिअरली लक्षात येईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये असं दिलं आहे बघा, 20.08 प्लस 20.008 प्लस 20.0008 plus 20 is equal to dash. आता मी मागं पण अशा पद्धतीचा एकदा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. हे प्रॉब्लेम सोडवत असताना जिथं पॉईंटच्या खाली पॉईंट असं जर मांडलं दिलेल्या प्रॉब्लेम्सच्या नंबरना, तर अगदी व्यवस्थित आन्सर येत असतं. मुलं चुकतात कुठं? हा जो शेवटचा 20 दिला आहे, फक्त 20, तर याचा अर्थ हे नुसतं 20 नसतं, तर याचा पॉईंट असतो या 0च्या नंतर, म्हणजे हे 20.0 असतो. यालाच आपण 20 असं म्हणत असतो. सो 20 means 20.0, 12 means 12.0 असं असतं. दॅट्स वाय ह्याचा पॉईंट जो असतो तो इथं कन्सिडर करायचा आणि ह्याला 20.0 घ्यायचं असतं. ठीक आहे. तर एवढं करून आपण व्हर्टिकल एलिमेंट करून ॲडिशन करून बघूया. पहिला नंबर आहे 20.08, फर्स्ट नंबर. सेकंड नंबर 20.008, थर्ड नंबर 20.0008 and last number 20 दिलं आहे, ओनली 20. सो राईट हिअर 20.0000. आपल्याला 4 झिरो लागणार आहेत म्हणून आपण 4 झिरो घेतलं आहे. एकच झिरो दिला तरी पण चालेल. नाव डू द ॲडिशन ऑफ दीज नंबर्स. सो या 8च्या वर कोणी आहे का? नाही आहे. इथं पण कोणी आहे, इथं पण कोणी नाही आहे. सो 8 प्लस 0 इज 8. 8 प्लस 0 प्लस 0 इज 8. 8 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 इज अगेन 8. 0 plus 0 plus 0 plus 0 is 0. पॉईंट ॲज इट इज. ह्या स्ट्रेट लाईनमध्ये पॉईंट ठेवले बघा आपण. लाईन लक्षात ठेवायची. सगळे पॉईंट्स एका लाईनमध्ये आले पाहिजेत. 0 plus 0 plus 0 plus 0 is 0. 2 plus 2 plus 2 plus 2 is 8. So answer is 80.0888. This is the answer. Question number 4. आय होप हे सगळ्यांचे क्वेश्चन लक्षात येत असतील. ठीक आहे. अजून एक पुढचा एक प्रॉब्लेम घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 5. 1 प्लस 1 अपॉन 10 प्लस 1 अपॉन 100 प्लस 1 अपॉन 1000 इज इक्वल टू याचं आन्सर काढायचं आपल्याला. कसं काढायचं? तर मी मागं पण सांगितलं आहे की सगळ्यांचा डिनॉमिनेटर हा सेम बनवायचा, पण
त्याच्यापेक्षा एक सोपी पद्धत सांगतो. 1 याला आहे तसं लिहायचं, 1 कीप ॲज इट इज. 1/10 म्हणजे लिहायचं 0.1. 1/10 म्हणजे काय लिहायचं 0.1. आता हे कसं ठरवायचं, तर 1/10ला डेसिमल नंबरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी इथं 0 किती आहेत 1, 10मध्ये 0 आहेत 1, म्हणून डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला एकच डिजिट आला पाहिजे असा नंबर कन्व्हर्ट करायचा. सो इट्स 0.1. वरती आहे 1, इथं जर 5 असतं तर 0.5 आलं असतं, इथं जर 2 असतं तर 0.2 आलं असतं, बरोबर आहे का. अशा पद्धतीनं 0.1. आता इथं 2 झिरो आहेत, 100मध्ये किती झिरो आहेत 2 झिरो आहेत, म्हणजे हे काय झालं 0.01. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला जेवढे झिरो आहेत तेवढे अंक आले पाहिजेत. सो इट्स 0.01. हिअर 0.001 ॲज हिअर 3 झिरोज आर प्रेझेंट. हे जास्त सोपं जाते, त्यामुळे डिनॉमिनेटर सोपं करत बसायचं नाही. नाव ज्यांना आडवी ॲडिशन जमत असेल त्यांनी करा, अदरवाईज नुसतं 1 म्हणजे मगाशी मी काय सांगितलं 1.0, नुसतं 1 म्हणजेच काय 1.0. अगेन 0.1, 0.1, अगेन 0.01, 0.01, 0.001, 0.001 ॲडिशन. अशा पद्धतीने डेसिमल पॉईंटच्या खाली बरोबर डेसिमल पॉईंट लिहून घेतले आणि ॲडिशन करायला घेतली. 1 ॲज इट इज, 1 + 0 1, 0 + 1 + 0 + 0 इज 1, पॉईंट ॲज इट इज, 1 + 0 + 0 + 0 इज 1. सो आन्सर इज 1.111. दिस इज करेक्ट आन्सर. बघा, अशा पद्धतीनं आपण अवघड प्रॉब्लेमसुद्धा खूप सोपे बनवू शकतो. सोपं आहे. अजून एक प्रॉब्लेम बघा, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 तर खूपच सोपं आहे. असले प्रॉब्लेम 100% परीक्षेला असतातच. 6 / 6 + 6 × 6 - 6 गिव्स डॅश. तर याच्यामध्ये पहिल्यांदाच मी सांगितलं की पहिल्यांदा सॉल्व डिव्हिजन. फर्स्ट सॉल्व डिव्हिजन. 6 / 6 इज 1. एखाद्या नंबरला त्याच नंबरने डिवाइड केलं तर आन्सर किती असतं 1. सो 1 + 6 × 6 - 6 कीप इट ॲज इट इज. पहिल्या स्टेपमध्ये याला आहेतच ठेवायचं. नाव बॉडमॉस रूलनुसार मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा सोडवावं लागणार आपल्याला, म्हणून त्याला अंडरलाईन करून घेतलं. मल्टिप्लिकेशन सॉल्व केलं. सो इट्स 1 + 6 × 6 इज 36 - 6. आता ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये दोन्हीपैकी काहीही करा, आन्सर सेम येतं. सो फर्स्ट डू ॲडिशन. 1 + 36 इज 37 - हे 6. सो 37 - 6 इज 31. सो करेक्ट आन्सर इज 31. अशा पद्धतीने आपण हे प्रश्न एक्सप्रेशनचे सोडवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघा. 15 × 4 - 10 / 5 वी गेट डॅश असा क्वेश्चन पडलेला आहे. आता याच्यामध्ये पण हिअर वी सी मल्टिप्लिकेशन, वी सी सबट्रॅक्शन अँड वी सी अँड डिव्हिजन. तर बॉडमॉस रूलनुसार आपल्याला पहिल्यांदा काय सोडवायचे, फर्स्ट डू डिव्हिजन. पहिल्यांदा आपल्याला डिव्हिजन करायचे आहे म्हणून ते अंडरलाईन करून घेतलं. बाकीचं आहे तसंच लिहायचं तोपर्यंत. सो 15 × 4 - 10 / 5 इज 2. कारण 10 / काय असतात 5 2s are 10. सो इथं काय आलं आन्सर 10 / 5 इज 2. नाव मल्टिप्लिकेशन -2. याच्यामध्ये आपल्याला काय सोडवावं लागणार पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन. आपला रूल काय आहे बॉडमास, हे आठवण आणून देण्यासाठी बॉडमास. ब्रॅकेट सोडवा, नंतर ऑफ सोडवा, नंतर डिव्हिजन सोडवा, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन, नंतर सबट्रॅक्शन. मग इथं मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन आहे. सबट्रॅक्शन सगळ्यात शेवटी असते. सो फर्स्ट डू मल्टिप्लिकेशन. 15 × 4 इज 15 1s are 15, 15 2s are 30, 15 3s are 45, 15 4s are 60. So 60 - 2, that is 60 - 2 is 58 is the right answer. बघा किती लवकर आणि किती सोपे सोपे आन्सर आहेत. आपण हे प्रश्न अजिबात चुकवता कामा नयेत. स्कॉलरशिपच्या परीक्षेला हे प्रश्न असतातच, 100% असतात. तर व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवले पाहिजेत. सराव केला तर हे काही फारसं अवघड काम नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सराव करणं. नेक्स्ट बघा, अजून एक असाच प्रश्न. क्वेश्चन नंबर 8. 2 - 3 + 4
+3 -3 -2. आता फक्त प्लस आणि -2 केलं आहे. इज इक्वल टू असं विचारलं आहे, इज इक्वल टू डॅश. याचं उत्तर काय? तर फर्स्ट डू ॲडिशन. करेक्ट, फर्स्ट डू ॲडिशन. तर कुठली ॲडिशन करणार याच्यामधली? इथं +4 आणि +3 दिसतंय. पहिल्यांदा आपण ही ॲडिशन करूया. ठीक आहे, पहिल्यांदा ॲडिशन, कारण रूल काय सांगतोय? पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर ॲडिशन, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन. असं पहिल्यांदा ॲडिशन करून घेतली आपण. कशाची ॲडिशन केली बघा. हे बाकीचं आहे तसंच लिहायचं, हे सोडून बाकीचं आहे तसं लिहायचं. सो 2 - 3 +4 +3 इज +7. 4 + 3 इज 7. -3 -2 ॲज इट इज. अगेन आता इथं प्लस दिसतंय, ह्याला आपण असंच वाचूया. आता मला सांगा 2 -3 +7. तर -3 आणि +7 ह्या चिन्हासहित वाचायचं. मुलं इथं गफलत करतात. याला -3 आणि +7 करायचं. आता 3 + 7 10 करायचं नाही. हे +7 आहे आणि हे -3 आहे. मग +7 आणि -3 म्हणजेच काय झालं? 7 - 3. सो 7 - 3 इज 4. 7 - 3 इज 4. सो 2 + 4 -3 -2 ॲज इट इज. -3 -2 ॲज इट इज येणार. अगेन परत प्लसचं साईन दिसते ना, याला सोडवा. 4 + 2 इज 6. -3 -2 ॲज इट इज. आता ह्या दोन्हीपैकी कुठलंही सोडलं चालतंय. 6 - 3 इज 3 -2 ॲज इट इज. अँड 3 - 2 इज 1. सो ॲन्सर इज 1. सगळ्यांच्या लक्षात आलं आहे ॲन्सर कसं काढलेलं आहे. या पद्धतीनं बॉडमॉस रूल वापरत आपण हे प्रॉब्लेम्स सगळे सोडवत आहोत. अजून एक क्वेश्चन नंबर 9 बघा. 3/4 + 1 1/4 -1/4. आता असले प्रॉब्लेम आपण कसे सोडवायचे? बरेच जण ह्याला परत इथं 4 × 1 + 1 5/4 असं करून सोडवतील, तर असं करायचं नाही. Instead of that, use one more method. 3/4 keep as it is. हे +1 वेगळं करायचं. दिस इज होल नंबर, सो 1 वेगळं करायचं. प्लस हे 1/4 वेगळं करायचं. हे याचा अर्थच 1 + 1/4 असा असतो. याचा अर्थच 1 + 1/4 असा असतो. म्हणजे हे लक्षात ठेवायचं. अँड -1/4. हिअर पॉझिटिव्ह 1/4, हिअर निगेटिव्ह 1/4. बघा +1/4 -1/4 हे कॅन्सल होणार. ए मधून ए मायनस केले, +a - a म्हणजेच 0 होणार. +1/4 मधून -1/4 केले म्हणजेच हे 0 झाले. हे दोन्हीसुद्धा कॅन्सल झाले. राहिलं कोण? 3/4 + 1 आणि नुसतंच 1 म्हणजे काय? 1/1. नाव मेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 × 1 3, 4 × 1 4, डिवायडेड बाय 4 × 1 इज 4. याला आपण काय केलं इथं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा 3 × 1 + 4 × 1 डिवायडेड बाय 4 × 1. 3 × 1 किती झाले? 3. 4 × 1 किती झाले? 4. 4 × 1 झाले 4. दॅट मीन्स 3 + 4 इज 7. 7/4 इज द राईट आन्सर. पण आता तुम्हाला ऑप्शनमध्ये असं जर दिसलं नाही, 7/4 आता ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे, तर तुम्ही काय करणार? याला होल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करणार. 4 × 1 = 4. 4 × 1 = 4. आणि ते ॲडिशन किती करावं लागते 7 येण्यासाठी? ॲडिशन 3ची. बघा 4 × 1 इज 4 + 3 इज 7 डिवायडेड बाय 4. म्हणजे तुम्हाला ऑप्शनमध्ये हे उत्तर दिसणार आहे. दॅट इज 1 3/4 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शनमध्ये जर तुम्हाला हे दिसलं तर हे उत्तर लिहायचं, हे दिसलं तर हे लिहायचं. लक्षात आलं आहे? जे उत्तर आहे त्याचं 1 3/4 जे की करेक्ट उत्तर आहे. आजचा लास्ट क्वेश्चन नंबर 10. फाइंड व्हॅल्यू ऑफ 12 × 8 - 4 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू परत एकदा मांडून घेतो प्रॉब्लेम. 12 × 8 - 4 डिवायडेड बाय 4 ॲज पर बॉडमॉस रूल. अगेन बॉडमॉस रूल म्हणतो मल्टिप्लिकेशन आहे, सबट्रॅक्शन आहे, डिव्हिजन आहे. पहिल्यांदा
फर्स्ट डू डिविजन. सो डिविजन सॉल्व करूया. 4 divided by 4. 4 ones are 4. 0. So answer is 1. So it's 12 into 8 minus 4 divided by 4 is 1. Now multiplication आहे, subtraction आहे. First do multiplication. 12 8s are 96. 12 8s are 96 minus 1. So it's 96 minus 1 is 95 will be the correct answer. तर अशा पद्धतीने आपण बॉडमॉस रूलवरचे आत्तापर्यंत टोटल 10 प्रॉब्लेम सोडवून पाहिलेले आहेत. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी याची थोडीशी प्रॅक्टिस करा. हे प्रॉब्लेम्स बघून सोडवत राहा. अजून काही तुमच्याकडे प्रॉब्लेम असतील तर मला नक्की सांगा, ते नक्की पाठवा. जर ते जमत नसतील तर ते आपण सोडवण्याचा नक्की प्रयत्न करूया. तोपर्यंत हे 10 प्रॉब्लेम्स व्यवस्थित पुन्हा एकदा वहीमध्ये बघून सोडवून घ्या आणि पुन्हा पुन्हा यांची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. बेस्ट लक.